नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती. 396 वर्षे झाले महाराजांचा जन्म होऊन. शिवजयंतीचा उत्साह आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आजचा दिवस खूप खास असल्यामुळे तयारीसुद्धा तशीच केलेली आहे. शिवजयंती म्हणजे फक्त मिरवणूक नाही, तर शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचा दिवस. त्यांनी शिकवलेला स्वाभिमान आपण जपलाच पाहिजे आहे. चला तर मग सर्वांनी बोला, जय भवानी, जय शिवराय. आज ब्लॉगमध्ये तुम्हाला शिवजयंती कशी साजरी केली, शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर मंडळाकडून विविध उपक्रम लाभवलेले. चला, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात पहिलं, शिवजयंतीच्या पावन निमित्ताने मुलांच्या शाळेत जिजाऊच्या वेशात मुलींना व महाराजांच्या व मावळ्यांच्या वेशात मुलांना यायला सांगितलेलं. शाळेची वेळ सकाळची 8:30ची असल्यामुळे मीही भरपूर साहेबांचा डबा बनवून प्रांजू बाळाच्या तयारीला लागली. ही नऊवारी साडी मी शिवलेली आहे बरं का. कशी वाटते तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. ही साडी तयार आहे. हातात बांगड्या व कमरेला कमरपट्टा, गळ्यात तिला मोत्याचे दागिने घातले आणि मेन म्हणजे आपली चंद्रकोर. हे सर्व तिला मी तयार करून घेतले. लिपस्टिक तिला खूप लावायला आवडते बरं का. किती छान तयार झालेली आहे बघा. मुलांना नटवून शृंगाराबरोबर वेळ पडल्यास अन्याय करणाऱ्याचे हात कलम करण्याची ताकद सुद्धा मुलींमध्ये आहे. जिजाऊ म्हणजे काय? ज्यांनी शिवबांना घडवलं, ज्यांनी शिवबांना शिकवलं. ही परस्त्री ही माते समान आहे, म्हणून आजच्या काळात सुद्धा त्याच विचारांची गरज आहे. नऊवारी साडी नेसून हे सांगते की मी मुली फक्त घराची शोभा नाही, तर वेळ पडल्यास अन्याय करणाऱ्याचे हात कलम करण्याची ताकद सुद्धा मुलीमध्ये आहे. जय भवानी, जय शिवराय. प्रांजल बाळाची तयारी झाल्यावर ते मी शाळेत जाण्यासाठी निघालो. सर्व मुले बघा मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये इथे तयार झालेले आहेत. प्रांजलच्या गोड मैत्रिणी आहेत, तीही जिजाऊंच्या वेशभूषेमध्ये तयार झालेली आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी मीही तयारी करून घेतली. लवकर 4 वाजता कार्यक्रम असल्यामुळे शिवजयंतीचा लूक म्हणजे काठपदराची साडी आणि ती केसरी रंगाची मी साडी इथं निवडलेली आहे. मराठी माणसांचा सण असल्यामुळे साज शृंगार तर आलाच. पारंपरिक आपली जुनी परंपरा जपल्याच पाहिजेत. हातामध्ये हिरव्या बांगड्या, कपाळावरती चंद्रकोरची टिकली लावलेली आहे. आणि माझा शिवजयंतीचा लूक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मैत्रिणीबरोबर तयारी झाल्यानंतर मी गार्डनमध्ये गेले. गार्डनमध्ये तिथे व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढून घेतले. ह्या मेमरी आपण कॅप्चर केल्याच पाहिजेत बरं का. आपला आनंद आपण आपला जपलाच पाहिजे आहे असं मला वाटतं. नंतर आम्ही शिवजयंतीच्या ठिकाणी गेलो. तिथे भरपूर अशी गर्दी व्हायला सुरुवात झालेली. किती छान असं शिवजयंतीसाठी डेकोरेशन केलेलं आहे बघा तुम्ही. खूप छान 7 वाजताचा हा नजारा आहे. फोटो वगैरे काढून घेतले. प्रत्येकांचा सत्कार वगैरे झाला. खूप छान मुलांनी भाषण वगैरे केलेलं आहे. व्हिडिओमध्ये ते लास्टला मी जोडते, तुम्ही नक्की पहा बरं का. नंतर आम्ही छान मैत्रिणीबरोबर शिवाजी महाराजांना मानवंदना मुजरा केला. इथे मैत्रिणीबरोबर फोटो वगैरे काढून घेतले. नंतर आपलं इथे आयुर्वेदिक आपलं चेकअपनीसाठी आलेलं. इथे मी चेकअप करून घेतलं बरं का. तुम्हाला माझं वजन जास्त वाटते का? त्या बोलल्या तुला वजन 4-5 किलो कमी करावं लागेल. हे त्यांची मशीन आहे. ह्या अर्चनाताई आहे, त्यांनी मला हे वजनाचं सगळं सांगितलं. मी व्यवस्थित मनपूर्वक त्यांना क्वेश्चन करतच राहिले. नंतर माझ्या मुलीबरोबर मुलींनीही फोटो काढून घेतले. सर्व झाल्यानंतर मस्त असं जेवणाचा मेनू होता बरं का. भात, पुरी, भाजी, कळ्या, श्रीखंड, लोणचं हे सर्व काही जेवण होतं. मैत्रिणीबरोबर बसून शिवजयंतीच्या पंक्तीत जेवण केलं बरं का. एकच नंबर जेवण होतं आणि खूपच भारी वाटलं बरं का. नंतर गरुड झेप शिवाजी महाराजांचा पिक्चर होता. आमच्या इकडं लहान असताना का नाही गणपती उत्सवला का नाही असे पिक्चर दाखवायचे बरं का. हे एकच नंबर भारी वाटलं. लहानपणाची जुनी आठवण पुन्हा आली बरं का. जाता जाता पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. अजून छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळतील. विहानने का नाही शिवाजी महाराजांचे किती छान भाषण केलेलं आहे. व्हिडिओ कंटिन्यू पहा. धन्यवाद. व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. तर इतिहास काही करू पाहण्याचा, काही करू दाखवण्याचा विषय आहे, तर काही करू
दाखवण्याचा विषय आहे. तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कोणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवरायांची. एखाद्या महापुरुषाच्या गेल्यानंतर त्याच्या कर्तृत्वाचे स्मारक उभं राहणं हे नैसर्गिकच आहे, पण एखाद्या महापुरुषाच्या जिवंतपणे त्याच्या कर्तृत्वाची स्मारक उभी राहायला लागली तर त्या महापुरुषाच्या मोठेपणाची हीच सगळ्यात मोठी साक्ष आहे. खर तर रवींद्रनाथ टागोर हे एका ठिकाणी म्हणतात, हा देश मुळातच नाना पंथांचा, नाना जातींचा, अनेक धर्मांचा, या सर्वांना एकत्र आणणं कठीण. एकत्र आणलं तर त्याच्यात एकत्व आणणं कठीण. एकत्व जरी आणलं तर त्याच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं महाकठीण आणि अत्यंत महाकठीण कार्य छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या स्वरूपात करून दाखवलं. महाराजांनी सक्त आदेश काढला होता. मंदिर, मस्जिद, चर्च